हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जे शिपाई हमाल फराश पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे अति महत्त्वाचे पूर्वैक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. पहिला प्रश्न पाहूया. चला, आता आपण यामध्ये चालू घडामोडी, जनरल नॉलेज, जी के आणि मराठी व्याकरण या घटकावरील प्रश्न अभ्यासणार आहे. पहा, आता हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. तर काय आहे, तर भारताच्या नव्या नामकरणानुसार जे पीएम आहे, प्रधानमंत्री कार्यालय, याला कोणते नवे नाव देण्यात आले? ओके, म्हणजे जे पीएमओ आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिस, ओके, याला आता आधी पीएमओ बोललं जायचं, बट आता कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर आता त्याला सेवा तीर्थ या नावानं ओळखलं जातंय. राईट आन्सर ऑप्शन 2, सेवा तीर्थ. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. त्यानंतर अशाच पद्धतीचं आहे राजभवन, राज्यपाल निवास याचे नवे नाव काय ठेवण्यात आले? तर पहा, राजभवन, राज्यपाल निवास याचं नवे नाव ठेवण्यात आलं आहे लोकभवन. राईट आन्सर ऑप्शन 1, लोकभवन. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. त्यानंतर केंद्रीय सचिवालय याला कोणते नवे नाव देण्यात आले? तर केंद्रीय सचिवालय याला नाव देण्यात आलेलं आहे कर्तव्य भवन. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 3, कर्तव्य भवन. तर हे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. म्हणजे दुर्बिणीचा शोध कोणी लावला ते आपल्याला सांगायचं आहे. तर ते गॅलिलिओने लावलेले, आपल्या सर्वांना माहिती आहे. राईट आन्सर ऑप्शन 3, गॅलिलिओ गॅलिली यांनी खगोलशास्त्रीय दुर्बीण विकसित केली आणि त्यांच्या निरीक्षणांमुळे गुरु ग्रहाचे जे उपग्रह ते उपग्रह आपल्याला कळाले, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जॉन केपलर यांनी ग्रहांच्या हालचालीचे नियम मांडले होते. कोपर्निकसने सूर्यकेंद्रित सिद्धांत मांडला होता. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती, म्हणजे सूर्याभोवती सर्व ग्रह सूर्याच्या बाजूने असतात आणि ते सूर्याभोवती फिरतात, अशा पद्धतीचा सूर्यकेंद्रित सिद्धांत मांडला. आणि न्यूटनने गतिविषयक 3 नियम मांडले होते, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. बीबी का मकबरा कुठे आहे? बीबी का मकबरा तो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, छत्रपती संभाजीनगर. बीबी का मकबरा हे कोण आहे? तर हे औरंगजेबाची जी पत्नी, ते पत्नी आहे रबिया उद दुरानी, या हिच्या स्मरणात बांधलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि यालाच काय म्हणतात? यालाच दक्षिणेचे ताजमहल असं म्हटलं जातं. हे ओके, हे महत्त्वाचे पॉईंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर मुंबईमध्ये काय आहे? तर मुंबईमध्ये आहे गेटवे ऑफ इंडिया, बरोबर. त्यानंतर आग्रामध्ये आहे ताजमहल, बरोबर. आणि दिल्लीमध्ये काय आहे? इंडिया गेट आहे, बरोबर. आणि लाल किल्ला आहे. ओके, हे महत्त्वाचे पॉईंट असे लक्षात ठेवायचे. त्यानंतर समोरचा प्रश्न. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, बरोबर. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी फोकस करून आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण 15+ टेस्ट देतोय. टेस्टचे जे क्वेश्चन आहे, क्वेश्चन त्याचं ॲन्सरचं एक्सप्लेनेशन आणि जे रिमेनिंग ऑप्शन्स आहेत त्याचं देखील एक्सप्लेनेशन, त्या पद्धतीची फुल डिटेलमध्ये आपण टेस्ट बनवलेले आहेत. आणि या अशा पद्धतीच्या 15 टेस्ट आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 49 रुपीज इतकी माफक फी ठेवलेली. त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप, हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय टेस्ट सिरीज यावर क्लिक करायचं आणि डायरेक्ट बाय नाववर क्लिक करून फीज पे करायची आणि या 15 टेस्ट ॲक्सेस करायचे. परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या टेस्ट आहेत, त्यामुळे तुमचा रिझल्ट आणि टाईम मॅनेजमेंट तुम्हाला परीक्षेसाठीचं समजतं. त्यामुळे टेस्ट जास्तीत जास्त सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि आपली ही टेस्ट जी ॲक्च्युअल सिलेबस आहे त्यावरच आपण सेट केलेल्या सर्व टेस्ट आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही अजून आपला 2000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच नसेल घेतला तर तो देखील तुम्ही घेणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी हा महाप्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे. यासोबत तुम्हाला 700+ जे मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरण त्यावर जे आधारित शब्दसंग्रह आहे, त्या शब्दसंग्रहावरील महत्त्वाचे प्रश्न आपण तुम्हाला देतोय. त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं, 98 23 93 18
27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला घ्यायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर पहा आता सर्वात मोठा महासागर कोणता आहे, तर सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक. राईट आन्सर ऑप्शन 3 पॅसिफिक महासागर. बरोबर. पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. याचं क्षेत्रफळ किती आहे, तर अंदाजे 16.5 कोटी चौरस किलोमीटर हे इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. ओके. हिंदी महासागर आपला 3ऱ्या क्रमांकाचा आहे. अटलांटिक महासागर 2ऱ्या क्रमांकाचा आहे. सर्वात लहान महासागर कोणता आहे, सर्वात लहान महासागर कोणता आहे, तर तो आहे आर्क्टिक महासागर. ओके. समोरचा प्रश्न, सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते, तर सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र आहे दर्पण. राईट आन्सर ऑप्शन 1 दर्पण. दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी कधी 1832 साली सुरू केलेलं पहिलं मराठी वृत्तपत्र, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर मराठा कोणाचं आहे, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं आहे. बरोबर. आणि केसरी देखील टिळकांनीच सुरू केलेलं आहे. समोरचा प्रश्न, पंजाब प्रांतात भ्रमण करणारे संत कोणते, पंजाब प्रांतात भ्रमण करणारे संत आहेत संत नामदेव. राईट आन्सर ऑप्शन 1 नामदेव. संत नामदेव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत होते. त्यांनी पंजाबमध्ये कीर्तन प्रवचने केली होती. त्यांच्या अभंगाचा प्रभाव शीख धर्मावरही आहे आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये त्यांच्या रचना सुद्धा आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके. कबीर महत्त्वाचे उत्तर भारतात प्रसिद्ध संत आहेत. तुलसीदास हे रामचरित मानसकारक आहेत. बरोबर. तुकडोजी महाराज हे 20व्या शतकातील संत आहेत. ओके. समोरचा प्रश्न, महानुभाव पंथाचे मूळ संस्थापक कोण, महानुभाव पंथाचे मूळ संस्थापक आहेत चक्रधर स्वामी. राईट आन्सर ऑप्शन 2 चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी हे महानुभाव संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांनी भक्ती चळवळीत योगदान दिले आणि समाजातील जातीभेदाविरुद्ध विचार मांडलेले होते, हे आपल्याला माहीत असायलाच. ओके. समोरचा प्रश्न, जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे डॅश डॅश राष्ट्राध्यक्ष होते. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 पहिले. ओके. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. 1789 ते 1797 पर्यंत त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता. ओके. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरे कोण होते, जॉन ॲडम्स होते. तिसरे कोण होते, तिसरे होते थॉमस जेफरसन आणि चौथे होते जेम्स मॅडिसन. ओके. समोरचा प्रश्न पाहूया, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात, जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला साजरा करतात. राईट आन्सर ऑप्शन 2 5 जून. संयुक्त राष्ट्र संघाच्या उपक्रमांतर्गत 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. याचा उद्देश पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे, लक्षात ठेवायचे. 30 जानेवारीला शहीद दिन साजरा केला जातो. 1 मेला महाराष्ट्राचा स्थापना दिन आहे आणि कामगार दिन साजरा केला जातो आणि 8 मार्चला अतिमहत्त्वाचा असा जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महत्त्वाचे पॉईंट सांगतोय, जास्त लिहून देण्यात टाइम घालवत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही तुमचं वही पेनवर लिहून ठेवा. समोरचा प्रश्न पहा, नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण, तर पहा ते आहेत रवींद्रनाथ टागोर. राईट आन्सर ऑप्शन 2 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना कधी, तर 1913 साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि ते हा पारितोषिक मिळवणारे पहिलेच भारतीय नागरिक आहेत. बरोबर. अमर्त्य सेन हे देखील महत्त्वाचे आहेत, तर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. ओके. APJ अब्दुल कलाम हे आपले भारतरत्न मिळालेला यांना. बरोबर. CV रमन यांना नोबेल पुरस्कार आणि 1930 साली त्यांना मिळालेला, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि रामन मॅक्सेसे पुरस्कार देखील यांना मिळाला आहे. ओके. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, भारतातील सुप्रसिद्ध सूर्यमंदिर कुठे आहे, भारतातील सुप्रसिद्ध सूर्यमंदिर आहे कोणार्क येथे. राईट आन्सर ऑप्शन 3 कोणार्क सूर्यमंदिर हे ओडिसामध्ये आहे. ओके. ओडिसा राज्यातील कोणार्क येथे स्थित आहे. यालाच काय म्हणतात, यालाच ब्लॅक पॅगोडा असंही म्हणतात. हे 13व्या शतकात बांधलं गेलेलं महत्त्वाचं मंदिर आहे. खजुराहो मंदिर कुठे, तर मध्य प्रदेशातील हे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यानंतर तंजावूर तमिळनाडूमधील बृहदेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. बरोबर. आणि भुवनेश्वर हे ओडिसामधील आहे. बरोबर. सूर्य मंदिर नाहीये पण हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया,
गजनीचा मुहम्मद याने भारतातील खालीलपैकी कोणत्या मंदिरावर हल्ला केला नाही? गजनीचा मुहम्मदाने वृंदावनवर हल्ला केलेला नाहीये. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 वृंदावन. ओके, गजनीच्या मुहम्मदने 1025 मध्ये सोमनाथ मंदिरावर मोठा हल्ला केला होता. ओके, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. फक्त वृंदावनवर त्याने हल्ला केलेला नव्हता. समोरचा प्रश्न पाहूया. संत मीराबाई या डॅश डॅश राजघराण्यातील होत्या? संत मीराबाई या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 मेवाड. बरोबर, संत मीराबाई या राजस्थानमधील मेवाड घराण्यातील होत्या. त्या श्रीकृष्ण भक्तीमुळे प्रसिद्ध आहेत, सर्वांनाच माहिती आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु आहेत? गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते. राईट आन्सर ऑप्शन 4 10वे. बरोबर, गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे 10वे आणि शेवटचे मानवी गुरु होते. त्यांनी कोणता पंथ? तर खालसा पंथ स्थापन केला होता. बरोबर, पहिले गुरु आहेत गुरु नानक. ओके, 5वे आहेत गुरु अर्जुन देव. ओके, 9वे आहेत गुरु तेग बहादूर आणि 10वे पाहिलं गुरु गोविंद सिंग. समोरचा प्रश्न. लोकसभा अध्यक्षांची निवड कोण करतं? लोकसभा अध्यक्षांची निवड हे लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 लोकसभेचे निर्वाचित सदस्य. लोकसभा अध्यक्षाची निवड लोकसभेतील सदस्य करतात. ओके, आणि हे मतदानाद्वारे होते, हे लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती काय करतात? संसदेच्या अधिवेशनाची बोलवणी करतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. तर मित्रांनो, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. जर अजून तुम्ही आपला 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्न संच घेतला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिली. यामुळे तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास करण्यास मदत होणार आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी हा महाप्रश्न संच खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीज इतक्या माफक फीमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला घ्यायचा आहे. PDF फॉर्मॅटमध्ये मोबाईलवर यूज करू शकता किंवा प्रिंट काढू शकता. यासोबत तुम्हाला आपल्या टेस्ट देखील सॉल्व करायचे आहेत. परीक्षेपूर्वी आपण 15 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देतोय. ओके, 15 टेस्ट उपलब्ध करून देतोय आणि त्या फक्त 49 रुपीजमध्ये. आणि या सर्व टेस्ट तुम्हाला आपलं जे स्मार्ट एक्झाम ॲप आहे त्या स्मार्ट एक्झाम ॲपवर मिळणार आहेत. खूप महत्त्वाच्या टेस्ट आहेत. क्वेश्चन आहे, क्वेश्चनचं ॲन्सर आहे, ऑप्शन आहे, ॲन्सरचं एक्सप्लेनेशन आहे. जे रिमेनिंग पर्याय आहेत त्याचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. अशा पद्धतीच्या टेस्ट आहेत आणि त्या सर्व टेस्ट तुम्हाला स्मार्ट एक्झाम ॲपवर मिळणार आहे. आणि या स्मार्ट एक्झाम ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन त्या डाउनलोड करा आणि या 49 मध्ये टेस्ट सॉल्व करा. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आता जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी. राईट आन्सर ऑप्शन 1 नाईल. बरोबर, समोरचा प्रश्न पाहूया. आता नाईल नदीबद्दल बोलायचं झालं तर नाईल नदी ही आफ्रिका खंडात वाहते. तिची लांबी किती आहे? 6650 किलोमीटर तिची लांबी. जगातील सर्वात लांब नदी आहे. समोरचा प्रश्न. अभंग गवळणी भारुडे असे विपुल साहित्य कोणत्या संतांनी लिहिले? तर ते लिहिले आहेत संत एकनाथांनी. राईट आन्सर ऑप्शन 3 संत एकनाथ. संत एकनाथ यांनी अभंग गवळणी भारुडे आणि श्री एकनाथी भागवतासारखे ग्रंथ लिहिलेत. ओके, त्यांनी संत साहित्याचा मोठा ठेवा दिलेला आहे. बरोबर, संत चोखामेळांनी काय केले? अस्पृश्यतेविरुद्ध अभंग लिहिलेले आहेत. संत तुकारामांनी देखील तुकारामांचे अभंग प्रसिद्ध आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहेत. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. देवणी हे गाव देवणी गायीसाठी प्रसिद्ध असून कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते लातूरमध्ये. ओके, राईट आन्सर ऑप्शन 1 लातूर. फास्ट घेतोय कारण तुमचा टाइम जायला नको म्हणून फास्ट घेतोय मित्रांनो, नाहीतर मी आरामात तुम्हाला लिहून देईन. त्यामुळे तुम्ही जे सांगतोय ते लिहून घ्या आणि रिवाइज करत राहा वही पेन घेऊन. ओके, देवणी हे गाव लातूर जिल्ह्यात असून देवणी गाय ही स्थानिक देशी आहे गाय. ओके, आणि यात ही स्थानिक देशी गायीची जात आहे आणि इथूनच ती प्रसिद्ध आहे म्हणून ही गाय लातूरमधील आहे. बरोबर, आणि गायीसाठी प्रसिद्ध देवणी गाय लातूरमधील. बरोबर, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. चंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. चंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे टंचाई. राईट आन्सर ऑप्शन 1
टंचाई, चंगळ म्हणजे विपुल प्रमाणात उपभोग घेणे आणि याच्या विरुद्ध काय, टंचाई म्हणजे अत्यल्प, बरोबर. टंचाई म्हणजे काय, टंचाईच्या विरुद्ध काय, चंगळ, बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. आता मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण पाहतोय. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची, बरोबर. चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला सांगायची आहे. ओके. टेंबा मिरवणे, एड दाखवणे बरोबर आहे. टेकू देणे, पाठिंबा देणे बरोबर आहे. आणि ठाण मांडणे, शोधून काढणे बरोबर आहे का, तर ही चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. ठाण मांडणे, शोधून काढणे चूक. डाळ शिजणे, थारा मिळणे हे देखील बरोबर आहे. ओके. ठाण मांडणे याचा अर्थ काय, तर आपली जागा पकडून ठाम राहणे, जसं की संघर्षासाठी तयार होणे. शोधून काढणे हा अर्थ त्याचा चुकीचा आहे, त्यामुळे ते पर्याय हा 3 चुकीचा आहे. समोरचा प्रश्न पाहूया. अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दासाठी योग्य अर्थ निवडा. अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दासाठी योग्य अर्थ आहे मूर्ख मनुष्य. राईट आन्सर ऑप्शन 3 मूर्ख मनुष्य. अकलेचा कांदा हा उपरोधिक शब्द आहे, जो एखादा मूर्ख अकलेचं काम न करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. ओके. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताच्या नव्या नामकरणानुसार PMO याला कोणते नाव देण्यात आले आहे, आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण. ओके. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत हे तुम्हाला आन्सर करून कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. जगातील सर्वात लांब नदी कोणती, आन्सर कमेंट करा. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करून सांगायचे. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण 2000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे. आणि हा महाप्रश्न संच जर तुम्ही घेतला तर त्यासोबत तुम्हाला 700+ मराठी व्याकरणावर जो शब्दसंग्रह आहे त्या शब्दसंग्रहावरील 700+ प्रश्न तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. ओके. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्या. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि एक गोष्ट मित्रांनो, यामुळे तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी हा प्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे. यासोबत तुम्हाला आपली टेस्ट सिरीज देखील सॉल्व करायची. 15 टेस्ट आहेत, फक्त 49 रुपयेमध्ये आहेत. एक्सप्लेन केलेल्या फुल टेस्ट आहेत, फुल एक्सप्लेन केलेल्या टेस्ट आहेत. आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ॲप आहे, या स्मार्ट एक्झाम ॲपवर उपलब्ध आहेत. तिथे जायचं आहे, OTP टाकायचा आहे आणि नंबर टाकायचा आहे. OTP टाकायचा आणि उच्च न्यायालय टेस्ट सिरीजवर क्लिक करायचं आहे. 49 बाय नाववर क्लिक करायचं आहे, फी भरायची आणि लगेच टेस्ट सॉल्व करायला सुरुवात करायची. आत्ता यामध्ये आपण 6 टेस्ट अपलोड केल्यात. बुधवारी आणि दर रविवारी या आपण टेस्ट ॲड करत राहतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2026मध्ये जे शिपाई हमाल फराज पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे अतिमहत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.